2025 मध्ये ज्येष्ठ गौरीचे आवाहन, पूजन आणि विसर्जन हे नक्की कोणत्या तारखेला, किती वाजता आणि कोणत्या शुभमुहूर्तावर करावे याबद्दल अगदी थोडक्यात सविस्तर माहिती। चला तर मग सुरुवात करूया। ज्येष्ठ गौरीचं आवाहन केलं जाणार आहे 31 ऑगस्टला 2025 रोजी रविवारी। तर सूर्योदयापासून संध्याकाळी 5:25 पर्यंत हे आवाहन तुम्ही करू शकतात, कारण तोपर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात असणार आहे। चंद्र जेव्हा अनुराधा नक्षत्रात असतो तेव्हा ज्येष्ठ गौरीचे आवाहन केले जाते। तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार 31 ऑगस्टला संध्याकाळी 5:25 पर्यंत ज्येष्ठ गौरीचे आवाहन करू शकतात। आता गौरीचे पूजन कधी करायचे आहे? ज्या दिवशी गौरी जेवतात ते म्हणजे 1 सप्टेंबर 2025। आता ज्येष्ठ गौरीची महापूजा आणि त्यांना जो नैवेद्य दाखवला जाणार आहे तो 1 सप्टेंबरला सकाळी 5:59 पासून ते संध्याकाळी 6:43 पर्यंत दाखवला जाईल। ज्येष्ठ गौरीचं विसर्जन होणार आहे मंगळवारी 2 सप्टेंबर रोजी आणि ते विसर्जन रात्री 9:50 पर्यंत करायचे आहे। म्हणजेच 2 तारखेला तुम्ही पूर्ण दिवसभर गौरी ठेवू शकतात आणि रात्री 9:50 आधी तिचं विसर्जन करू शकतात। मूळ नक्षत्रावर ज्येष्ठ गौरीचे विसर्जन होते। मंडळी, काहींच्या कुटुंबात गौरीचे मुखवटे असतात, तर काही कुटुंबात परंपरेनुसार पानवट्यावर जाऊन 5, 7 किंवा 11 खडे आणून त्याची पूजा केली जाते। काहींच्या घरी तेरड्याची वनस्पती आहे तिची गौरी स्थापन केली जाते, तर काही ठिकाणी मातीचे 5 माठ उतरण करून त्यावर गौरीचे मुखवटे स्थापन केले जातात। प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगवेगळी आहे, कारण काही ठिकाणी अगदी घरात धान्याची रास करून सुद्धा गौरी स्थापन केली जातात। तुमच्याकडे कोणती पद्धत आहे? कोणत्या पद्धतीने गौरीची स्थापना केली जाते? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा।